मित्रांनो, तुमचा जो पीक विमा आहे की मग तो फळ पीक विमा असेल, रब्बी असेल, खरीप पीक विमा असेल, त्याची सगळी माहिती, संपूर्ण माहिती तुम्ही आता घर बसल्या WhatsAppच्या नंबरवर फक्त एक मेसेज टाकून मिळवू शकता. समजा तुम्ही नवीन पीक विमा काढला असेल तर त्याची स्टेटस काय आहे, सध्याची स्थिती काय आहे, किंवा तुम्ही जर क्लेम केला असेल तर क्लेमचं काय स्टेटस आहे, स्थिती काय आहे, किंवा मग तुम्हाला जर मंजूर झाला असेल, विमा मंजूर झाला असेल तर पैशाची स्थिती काय आहे, काय स्टेटस आहे, किती मिळाले, सगळी माहिती तुमच्या पीक विम्याची तुम्ही फक्त एका WhatsApp नंबरवर मेसेज टाकून मिळवू शकता. तुम्हाला कुठेही ॲप डाउनलोड करायची गरज नाही, कुठल्या साईटला जायची गरज नाही, कॉल करायची गरज नाही. फक्त एका WhatsApp नंबरला मेसेज टाकायचा आणि सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY जी आहे त्याच्या अंतर्गत हा WhatsApp नंबर देण्यात आलेला आहे. तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे. आता ते कसं बघायचं ते आपण एकदा बघूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिलेला आहे, WhatsApp नंबर आहे. WhatsApp नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आणि WhatsAppला येऊन काय करायचं, इथे हाय टाकायचं. हाय टाकल्यानंतर तुम्हाला एक रिप्लाय येईल. तो रिप्लाय आला की इथे बघायचं तुम्हाला काय दिलं, ते पॉलिसी स्टेटस बघायचं आहे का, इन्शुरन्स पॉलिसी बघायची आहे का. तर सी ऑल ऑप्शन्स दिसते तुम्हाला. सी ऑल ऑप्शन्सवर तुम्ही क्लिक केलं, हे सगळे ऑप्शन्स आहेत बघा. पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटिमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस. समजा तुम्हाला आता पहिल्यांदा पॉलिसी स्टेटस बघायचं आहे, पॉलिसी स्टेटस जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तर पॉलिसी स्टेटस त्यांना तिथे रिप्लाय जाणार आहे आपला. पॉलिसी स्टेटस गेल्यानंतर मग तुम्हाला काय होईल, तुमची जी पूर्ण जी पॉलिसी आहे तुमची, आता तुमची कोणती पॉलिसी तुम्हाला बघायची, रब्बीची बघायची आहे, खरीपची बघायची आहे, 2024ची बघायची आहे, 23ची बघायची आहे, 22ची बघायची आहे, कोणती पॉलिसी बघायची ते ऑप्शन निवडायचं. कोणतं एक ऑप्शन निवडलं, त्याच्यानंतर निवडल्यानंतर तुम्ही आपण बघा ते आपण निवडून घ्यायचं एक ऑप्शन. जसं खरीप 2023 तुमचं एक ऑप्शन निवडलं, तर ऑप्शन निवडल्यानंतर परत तुम्हाला तुमचा रिप्लाय येणार आहे. तर रिप्लाय आला की तुम्हाला बघा पूर्ण त्यांनी आता माहिती पाठवलेली आहे, जी तुमची स्टेटस डिटेल्स असतील पूर्ण पॉलिसीचे, ते सगळे डिटेल्स तुम्हाला आलेले आहेत. आता तुम्हाला ही पॉलिसी स्टेटस झालं तुमचं बघायचं. तुम्हाला आता पुढे अजून काही माहिती बघायची, तर तुम्हाला काय करायचं, कंटिन्यू, ते काय विचारते कंटिन्यू करायचं, कंटिन्यू मग येस करायचं. येस वर क्लिक केलं तुम्हाला अजून काही माहिती बघायची, समजा क्लेम स्टेटस बघायचं आहे तर मी येस करू शकता. तर कंटिन्यूवर काय करायचं, येस क्लिक करायचं. आता हे बघा येस वर आपण क्लिक करतोय. येस वर क्लिक केल्यानंतर काय करणार, ते परत तुम्हाला ऑप्शन्स विचारेल की तुम्हाला आता काय करायचं, तुम्हाला काय चेक करायचं. तुम्हाला आता सी ऑल ऑप्शन्स दिसतंय, सी ऑल ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. समजा तुम्हाला बघायचं क्लेम स्टेटस बघायचं, मग क्लेम स्टेटस निवडायचं, त्याच्यावर क्लिक करायचं क्लेम स्टेटसवर. क्लेम स्टेटस टाकल्यानंतर ते परत आपल्याला काय विचारलं की तुम्हाला कोणतं क्लेम स्टेटस बघायचं, रबीचं कोणतं, तुमच्या कोणत्या वर्षीचं बघायचं, रबीचं बघायचं, खरीपचं बघायचं. तर एक एक कोणतं तुम्हाला जे काय बघायचं ते निवडून घ्यायचं. जसं खरीप 2023 बघितलं होतं आपण, तर आता क्लेम स्टेटस मग तुम्हाला खरीप 2023 तुम्ही काय क्लेम केलं असेल तर स्टेटस पूर्ण तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला जी काय माहिती बघायची आहे ती सगळी माहिती डिटेल्स तुम्हाला इथे व्हॉट्सअपवर पण सुद्धा आता कळून जाणार आहे. आणि हा जो व्हॉट्सअपवरून तुम्हाला मेसेज करायचा आहे तो कोणत्या नंबरवरून करायचा आहे बघा. तो जो तुम्ही पीक विमा भरताना मोबाईल नंबर दिला होता, रजिस्टर केला होता, त्या रजिस्टर मोबाईलवरून तुम्हाला हा हाय मेसेज टाकायचा सुरुवातीला. दुसऱ्या कोणत्याही नंबरवरून टाकू नका. जो नंबर रजिस्टर केलेला असतो पीक विमा भरताना, पीक विमा काढताना, म्हणजे नोंदणी करताना, तोच नंबरवरून तुम्हाला या जो नंबर आहे PMFBY त्याच्यावर तुम्हाला हाय टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. घर बसलाय सोपं पद्धत आहे. व्हॉट्सअपवर फक्त मेसेज टाकायचा.